शेतकरी मित्रांनो नमस्कार. 7 किलोमीटर अंतरावर अकलूजपासून काळे डेअरी फार्म आहे. यांचे जे ओनर आहेत आपल्यासोबत आहेत, त्यांनी आता लॉट आला आहे म्हशीचा विकायला. तर यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया. तुम्हाला जर म्हैस पालन व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती भेटेल. सर नमस्कार. नमस्कार. नाव पत्ता सांगा. माझं नाव तेजस अंकुश काळे. आपलं काळे डेअरी फार्म ह्या नावाने अकलूजमध्ये आपला फार्म आहे. पुणे पंढरपूर हायवेपासून 2 किलोमीटर अंतरावरती आपला फार्म आहे. आपण शेतकऱ्याला जवळपास आज 7 म्हशीची गाडी आलेली आहे आणि प्युअर ब्रीडच्या म्हशी आपण शेतकऱ्यांना अवेलेबल करून देणार आहे. आणि क्वालिटीच्या म्हशी आपल्याकडे आज अवेलेबल आहेत. इकडे जे आलेले त्या म्हशी सगळ्या विक्री आहेत. ह्या विक्रीच्या म्हशी आहेत आणि 50 ते 55 म्हशी आपल्या जवळपास आज दुधाला पिळायला म्हशी अवेलेबल आहेत. आणि ह्या म्हशी आज 3 म्हशींची पण विक्री झालेली आहे आणि जवळपास 4 म्हशी आपल्याकडे आता सध्या शिल्लक आहेत. ते आपण ह्या 2 दिवसात शेतकऱ्यांना राहिल्या तर ठीक आहे, अनंत नाहीतर दुसऱ्या गाडी ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपण शेतकऱ्यांना कॉल करून सांगितले जाईल की बाबा गाडी आली, तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता. परंतु शेतकऱ्यांनी एकदा येऊन आपल्या फार्मला व्हिजिट करावा की बाबा मुर्रा म्हशी कशा आहेत, कशी खरेदी म्हैस केली पाहिजे, कसा व्यवसाय केला पाहिजे, ह्याचा आपण इथे आल्यानंतर शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती देत आहे. आणि शेतकऱ्यांनी अवश्य एकदा काळे डेअरी फार्मवरच्या म्हशी खरेदी करून बघावी. आम्हाला आता ह्या म्हशी बाहेर सोडून दाखवा. चला, तुम्हाला ह्या म्हशी आमच्या विक्रीच्या गाडीतल्या म्हशी तुम्हाला आम्ही सोडून एक म्हैस तुम्हाला तिची माहिती वगैरे देऊन तुम्हाला आम्ही दाखवतो. चला तर मित्रांनो, आता आपण म्हशीची क्वालिटी काय ती बघूया. 1 नंबरची म्हैस आली आता. ही आपली 1 नंबरची म्हैस, ही 3ऱ्या व्यताची म्हैस आहे. 3ऱ्यांदा आज आपल्या गोट्यावरती गाभण खरेदी केली होती आपण. ही आता खाली झालेली आहे आणि आता हिला खाली येऊन एक 4था दिवस आहे. आज हिला चिक आहे. जवळपास आपण 3.5-4 लिटर चिक काढतोय आपण एका टायमिंगला. आणि आपली हिला दुधाची कॅपॅसिटी 16 लिटरची कॅपॅसिटी आहे. आणि खाली हिला रेडी झालेली आहे. येऊन एक 4 दिवस झालेले आहेत मशीनला. म्हशी तुम्ही ऑनलाईन म्हणजे आधी पण बुकिंग घेऊ शकता का? नाही, ऑनलाईन नाही. पाठीमागच्या गाडीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना म्हशी मिळाल्या नाहीत आपल्या फार्मवरून. त्याच्यामुळे ह्या गाडीमधल्या आपल्या जवळपास 3 म्हशींची विक्री झालेली आहे. ज्या दिवशी गाडी आपली उतरली त्या दिवशी शेतकऱ्यांनी म्हशी चॉईस करून सिलेक्शन करून म्हशी शेतकऱ्यांनी ठेवलेल्या आहेत. आणि आज त्या मशीनची विक्री झालेली आहे 3 मशीनची. ज्या मशीनची विक्री झालेली आहे ते आपण व्हिडिओमध्ये सांगूया. परंतु उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्या फार्मवरती जवळपास 1-2 गाड्या महिन्याला विक्री आता सध्या तरी चालू आहे. व्हिडिओमधली आपली ही 2 नंबरची म्हैस तुम्ही बघू शकता. ही गाभण आहे, 2ऱ्या व्यताला आहे आता सध्याच्या स्थितीला. आणि ह्या म्हशीला आता जवळपास 15 दिवस टाइम आहे. आणि आपण ह्या म्हशीची जवळपास 14 लिटरची गॅरंटी घेतो शेतकऱ्यांना ज्याच्या गोठ्यावरती जाईल त्याला. आणि ह्या मशीनची आज जवळपास ही म्हैस विक्री झालेली आहे. आणि कस्टमर पण आहे तिथं, तुम्हाला त्या कस्टमर सोबत ती म्हैस दाखवतो. आणि अशा प्रकारचे 2ऱ्या-3ऱ्या व्यताच्या म्हशी आपण अवेलेबल केलेल्या आहेत फार्मवरती. स्वतः तुम्ही आता इथं आणून ऐकलेल्या ज्या म्हशी आहेत त्या पूर्णपणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व भागात म्हशी चाललेल्या आहेत. जवळपास आपण ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये 70-80 म्हशींची विक्री केलेली आहे. आणि त्या शेतकऱ्यांचा रिझल्ट चांगला आहे आणि शेतकऱ्यांचा पण प्रतिसाद चांगला आहे आपल्याला. आपण म्हशी जरी विक्री झाल्या तरी आपण 4-5 दिवस म्हशी सेट करतोय आणि सेट केल्यानंतर आपण त्या म्हशींची विक्री शेतकऱ्यांना देतोय. 2 टाइम 3 टाइम दूध बघून आपण शेतकऱ्यांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या शेतकऱ्यांना म्हशी देत नाही. आता जी म्हैस 3 नंबरची आहे तिच्याविषयी थोडी माहिती सांगा. आता व्हिडिओ मधली 3 नंबरची म्हैस आहे. आता हिला येऊन एक 8 दिवस झालेले आहेत. आणि या म्हशीला 14 लिटर दूध आता सध्याच्या स्थितीला रेडी आहे. तुम्ही बघू शकता म्हशीची हाईट बघा, चमडी बघा, तिची शिंगाची क्वालिटी बघा. आणि प्युअर ब्रीडच्या म्हशी आहेत आपल्या. आणि आपण कर्नालमधून ह्या म्हशींची खरेदी करतो. एवढ्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये सुद्धा आपण टॉप ब्रीडच्याच म्हशी खरेदी करतो जेणेकरून शेतकरी तोट्यात जाऊ नये, हा आपला हेतू आहे. आणि युवा शेतकऱ्यांनी आपल्याकडून सर्व म्हशी खरेदी केलेल्या आहेत. हा एक आमचा प्लस पॉईंट आहे. आणि बऱ्यापैकी आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या म्हशी चाललेल्या आहेत. ओके, तुम्ही थोड्याच म्हशी का बरं आणताय मग आता? उन्हाळ्यामुळे म्हशी शॉर्ट आहेत आणि आपल्याला ज्या पाहिजे त्या क्वालिटीच्या म्हशी आज सध्या हरियाणामध्ये मिळणं कठीण आहे. गाभण म्हशी जास्त आहेत परंतु आपण गाभण म्हशी खरेदी करत नाही. गाभण म्हशीमध्ये रिस्क आहे, सडाच्या असेल किंवा अंगाच्या असेल. म्हशी आल्यानंतर ट्रेसमध्ये जातात. परंतु तरी पण आपण 1-2 म्हशी आपण खरेदी करतोय गाभण बी. त्याच्यामुळे आपण 6-7 आणि ट्रेस येऊ नये मशीनला म्हणून आपण 6-7-8 म्हशी आणतोय गाडीमध्ये. आता या व्हिडिओ मधली तुम्ही 4 नंबरची म्हैस बघू शकता. या म्हशीची विक्री झालेली आहे सातारा या ठिकाणी शेतकऱ्यांनी खरेदी केलेली आहे. या म्हशीला 14 लिटर दूध आता सध्याच्या स्थितीला रेडी. आपण 16 लिटरची म्हशीला गॅरंटी दिलेली आहे. आणि ह्या पण म्हशीला खाली रेडी आहे. येऊन एक 10 दिवस झालेले आहेत. आणि 3ऱ्या लॅक्टेशनची म्हैस आहे. तुम्ही हाईट बघा, तिची कातन किती पातळ आहे बघा, कासाची ठेवण बघा. अशा क्वालिटीची आपण म्हशी खरेदी करताना हरियाणामध्ये खरेदी करतो. आता ह्या म्हशीमध्ये तुम्ही ज्यावेळेस बघता त्यावेळेस काय काय बघता आणि त्याची क्वालिटी कशी? या म्हशीमध्ये आता तुम्ही जवळपास आमच्या आता प्रत्येक गाडीला तुम्ही येत आहात, तुम्ही बघताय की आपल्या काळे डेअरी फार्मवरच्या म्हशी कशा आहेत. आपल्याकडे आपण म्हैस खरेदी करताना त्याची कातन बघतो कशी आहे, सडाची ठेवण बघतो, कासाची रचना बघतो, शिंगात कशी आहे बघतो, त्या म्हशीची हाईट लेंथ पायाला वगैरे व्यवस्थित आहे का बघून भविष्यात शेतकऱ्याला ब्रीड तयार करता येईल त्या म्हशीवरती अशा पद्धतीची आपण म्हशी खरेदी करतो. ओके, टोटल आता म्हशी 7 आलेल्या आहेत तुमच्याकडे? हा,
आणि त्यातल्या किती विकलेत मग? आता सध्या आपल्याकडे 7 म्हशी अवेलेबल होत्या गाडीमध्ये. आपला हेतू होता की 9 म्हशी भरण्याचा, परंतु आपल्याला खरेदीला वेळ गेला. 4 दिवसाचा वेळ गेल्यानंतर शेतकरी हरियाणामध्ये थांबत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला 7च म्हशी आणाव्या लागल्या. आणि 7 मधल्या आता 3 म्हशी आपल्या सेल झालेल्या आहेत. आणि गेल्या गाडीमध्ये ज्या शेतकऱ्यांना म्हशी मिळाल्या नव्हत्या त्या शेतकऱ्यांनी ज्या दिवशी गाडी आपली जागेवरती आली त्याच दिवशी शेतकऱ्यांनी खरेदी केली आणि ऑनलाईन बुकिंग येऊन आपल्याला टोकन देऊन त्या म्हशी 8 दिवस घेऊन आज कस्टमर आपल्या तुमच्या समोरच म्हशी न्यायला आलेले. व्हिडिओच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या म्हशी सगळ्या विक्री केल्या? टोटल हा आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आपला सगळ्या मशीनचं सेल होत आहे आणि शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि आपण दिलेल्या मशीनचा रिस्पॉन्स शेतकरी आपल्याला सांगतात की चांगले आहेत. आपण ही व्हिडिओ मधली 5 नंबरची म्हैस बघू शकता, तिसऱ्यांदा म्हैस आहे. म्हशीची आता जवळपास ह्या म्हशीचे सेल झालेले आहे. म्हैस आपली बारामतीला सेल झालेली आहे, कस्टमर आलेले आहेत. जवळपास 14 लिटर म्हशीला दूध आहे. आता सध्याच्या स्थितीला 12 लिटर दूध रेडी आहे म्हशीला. आणि तुम्ही ह्या म्हशीची हाईट बघा, लेंथ बघा कशी आहे म्हैस, तिचे कासाची ठेवण बघा, रचना बघा कशी आहे म्हशीची. आपण जे मुर्राला जे काय ब्रीड लागतं त्या क्वालिटीच्या म्हशी आपण सध्या खरेदी करत आहे आणि शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. आपल्याला म्हशी आपल्या क्वालिटीच्या आहेत आणि ज्या आपल्या गोट्यामधलं जे ब्रीड आहे मुराचं तेच ब्रीड आपण शेतकऱ्यांना अवेलेबल करतो. शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे, शेतकरी खुश आहे, संतुष्टी आहे की ज्या आपल्या काळ्या डेअरी फार्मवरून नेलेल्या म्हशी आहेत त्या आज शेतकऱ्यांना त्याच्यातून 2 रुपये बेनिफिट मिळत आहे. तर तुम्ही तुमच्या भागात विकतायत, तर तुमच्या भागातून ज्या विक्री केलेल्या म्हशी आहेत त्या कुठल्या भागात जातात? आपल्या भागातून ज्या म्हशी विक्री झालेल्या आहेत, बारामती असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, तुळजापूर, कर्नाटक अशा ह्या भागात आपल्या म्हशी चाललेल्या आहे. आपण जवळपास हा विक्रीचा व्यवसाय चालू करून जवळपास 4 महिने झालेले आहेत, परंतु 4 महिन्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला आहे आणि आपण सर्वसाधारण 8 ते 10 दिवस गॅप टाकून आपल्या प्रत्येक 10 ते 15 दिवसाला आपली रिपिटेशनला गाडी उतरत आहे. आता ही म्हशीची गाडी सेल विक्री राहिलेली आहे 4 म्हशी आणि त्या म्हशी झाल्या की आपली पाठीमागून दुसरी गाडी आपण 25 किंवा 1 तारखेच्या आसपास आपली गाडी येईल. त्यात आपण प्रयत्न करतोय की जेणेकरून 9 म्हशी आणायच्या, शेतकऱ्यांना चॉईसला जास्त म्हशी मिळत हा आपला हेतू आहे. बरं, आता तुम्ही ज्या म्हशी विकतात तुमच्याकडूनच का घ्या? आमच्याकडून घेण्याचा हेतू एकच आहे शेतकऱ्यांना की आम्ही ब्रीडवरती काम करतोय. आमच्याकडच्या ज्या म्हशी आहेत त्या ओरिजिनल प्युअर ब्रीडच्या मुराच्या म्हशी आहेत. आम्ही प्युअर हरियाणातून कर्नाल ह्या ठिकाणावरून खरेदी करत आहे म्हशी. रिसर्च सेंटरच्या साईडहून आम्ही म्हशी आज आजूबाजूला खेड्यातून शेतकऱ्याच्या म्हशी खरेदी करतोय. आज तुम्ही व्हिडिओमध्ये आमची 7 नंबरची हरियाणातील जे टॉपचं ब्रीड आहे त्या ब्रीडची म्हैस आम्ही खरेदी केलेली आहे. हिला 16+ दूध तयार आहे आता सध्या आणि ही म्हैस अशा म्हशी आपल्या काळे डेअरी फार्मवरती अवेलेबल आहेत. अशा जर म्हशी शेतकऱ्यांना मिळाल्या तर अजून ह्याच्यापेक्षा हरियाणात मोठं ब्रीड अवेलेबल नाही जे आपल्या गोट्यावरती आपण अवेलेबल करतोय. आज तुम्ही ही जी कासाची ठेवून बघा, दुसऱ्या व्यताची रेडी आहे. 16 लिटर दूध आता सध्याच्या स्थितीला तिला रेडी आहे. बच्चा पिऊन तिला 16 लिटर दूध निघते. आता ज्या ह्या म्हशी गेल्या ते कुठल्या भागात गेल्या? आपल्या ह्यातल्या म्हशी काय बारामतीला गेलेल्या आहेत, 2 म्हशी बारामतीला गेलेल्या आहेत, 1 म्हैस साताऱ्याला गेलेली आहे आणि 4 म्हशी आपल्या आता शिल्लक आहेत फार्मवरती. ज्या कोणी शेतकऱ्याला म्हशी हव्या असतील किंवा बाय चान्स त्या म्हशी 1-2 दिवसामध्ये जरी विक्री झाल्या तरी तो शेतकऱ्यांनी आपल्या गोट्याला एकदा व्हिजिट करावी आणि पुढच्या गाडीचा आपण ज्या वेळेला पुढची गाडी येईल त्या कॉल करावा आम्हाला. आम्ही त्या शेतकऱ्यांना सांगू की पुढची गाडी आपली किती तारखेला येईल आणि म्हशी आपल्याला किती तारखेला अवेलेबल होतील आणि जशा पाहिजे तसे तुम्ही देता. ज्या पटीत शेतकऱ्याला दुसऱ्या व्यताच्या असू द्या, तिसऱ्या व्यताच्या असू द्या, त्या म्हशी आपण शेतकऱ्याला चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या ब्रीडच्या म्हशी आपण शेतकऱ्याला अवेलेबल करून देणार. म्हैस गाडीमध्ये वेल्यामुळे थोडीशी उघडी झालेली आहे. 2 दिवस हिनं चारा पाणी खाल्लं नव्हतं, ट्रेसमध्ये होती आणि तिचा आज ट्रेस बऱ्यापैकी 2 दिवसानंतर आज म्हशीनं चारा पाणी धरलेलं आहे. परंतु तिला आता सध्याच्या स्थितीला 10 लिटर दूध तयार आहे, तिला खाली रेडी आहे आणि म्हैस थोडीशी दबली जरी असली तरी तिसऱ्या व्यताची म्हैस आहे, परंतु म्हशीला 14 ते 15 लिटर दूध रेडी होणार आहे ह्याची आपण गॅरंटी शेतकऱ्याला देणार आहे. आणि म्हैस जरी थोडीशी उघडी असली तरी म्हशीला दूध चांगलं आहे, ऑर्डर क्वालिटी चांगली आहे, खाली रेडी आहे तिला. परंतु आता उन्हाळ्यामुळे थोडंसं मशीनचे रेट जे आहेत ते वाढलेले आहेत, परंतु शेतकऱ्याला वाटतं की लयच मार्केट कडक आहे. परंतु उन्हाळ्यामुळे तिकडे हरियाणामध्ये वेलेल्या म्हशी कमी मिळतात, त्याच्यामुळे आपल्याला गाभण म्हशी ह्या गाडीत आपण 3 म्हशी गाभण खरेदी केल्या, 2 म्हशी 1 म्हशी आपली गाडीमध्ये वेली, थोडी तिला ट्रेस आलाय, परंतु आपण ती सेट करून त्या शेतकऱ्याला अवेलेबल करून देणार आहे. असं नाही की म्हैस खरेदी केली म्हणजे शेतकऱ्याने आम्हाला पैशाची गरज नाही, परंतु शेतकऱ्याला पैसा ज्या पटीत गेलाय त्या पटीत पण दूध निघालं पाहिजे हा आमचा उद्देश आहे. आणि शेतकऱ्याला जे युवा पिढीतले शेतकरी आहेत, आज तुम्ही आमच्या गोट्यावरती लाईव्ह तुम्ही पाहू शकता की युवा शेतकरी 2 आलेले आहेत, ते बारामती साईडचे आहेत. त्यांनी आमच्या गोट्यावरून 1 महिना त्यांनी आमच्या पहिल्या गाडीत त्यांना म्हशी मिळाल्या नाहीत म्हणून त्यांनी आम्हाला ज्या दिवशी गाडी उतरली त्या दिवशी आमच्याकडे येऊन म्हशी बुकिंग करून गेलेले आहेत. आज तुम्ही त्यांनाही विचारू शकता की आमच्या फार्मची काय खासियत आहे. त्यांनी अनेक फार्म व्हिजिट केलेले आहेत,
अनेक शेतकरी आता उद्या पण आमच्या गोठ्याला व्हिजिट करणारे शेतकरी बऱ्यापैकी दौंड साईड असेल, तुमच्या पुणे साईड असतील, त्या भागातून लोक इथे येणार आहेत. त्याचं पण तुम्हाला उद्या आम्ही कळवलं जाईल की बाबा त्या शेतकऱ्यांचा अनुभव तुम्ही विचारू शकता की आता काय आहे. ह्यांचा आपण अनुभव विचारूया. तुम्ही शेतकऱ्यांना लाईव्ह विचारू शकता की काय आहे. ठीक. शेतकरी मित्रांनो, तरुण उद्योजक आहेत, त्यांनी काळे डेअरी फार्मवर म्हशी घेतलेत, तर आपण त्यांचे रिव्ह्यू जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सूर्यकांत शिवाजी नेवसे. मी राहणार माळेगावचा आहे, बारामती तालुक्यात. बरं, आता किती म्हशी घेतल्या यांच्याकडून? 2 म्हशी घेतलेल्या आहेत. बरं, ह्या म्हशी कशा लागल्यात आणि काय क्वालिटीच्या म्हशी घेतल्या तुम्ही? म्हशीच्या आता सध्या तर काय काळे साहेबांनी सांगितले तशाच पद्धतीत आहे. एक गाभण आणि एक दुधावरती आहे. दुधाचे तर आम्ही त्या दिवशी बघून गेलतो, त्या दिवशी एकदा चेक केलं दूध. त्या ट्रेसमध्ये असल्यामुळे ते म्हणले थोडं दूध कमी आहे, आता परत एकदा बघणार आहे. दुधाची पक्की गॅरंटी झाली की आता न्यायला चालू आहे म्हशी. ओके, म्हणजे तुम्ही यांच्याकडून 2 टाइम दूध बघून घेऊन चालला. हा, 2 टाइम. ह्यांच्याविषयी कसं संपर्क झाला? गेल्या गाडीमध्ये ह्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून, परंतु त्यांना काय आपल्या गेल्या गाडीतल्या पण म्हशी मिळाल्या नाहीत. ह्यावेळेस आपली ज्या दिवशी गाडी खाली झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्यांनी येऊन आपल्या म्हशी चॉईस केलेल्या आहेत आणि त्या चॉईसचं टोकन देऊन आज त्या म्हशी घेण्यासाठी त्यांनी आपल्या गोठ्यावरती आलेले. जवळपास आपण 8 दिवस त्यांच्या म्हशी ठेवून घेतलेल्या आहेत आणि ट्रेसमधनं बाहेर निघाल्यानंतर आज म्हशी आपण त्यांना देतोय. म्हणजे पूर्णपणे तुम्ही इथं दूध दाखवूनच देताय? हो, 2 टाइम त्यांना आता दूध दाखवून आपण देतोय म्हशी. ओके, तर व्यवहार कसा वाटला यांचा? व्यवहार चांगला आहे. ओके, कोणाला यायचं असेल तर त्यांना काय सांगा? चांगले आहेत. म्हशी वगैरे चांगल्या आहेत. दुधाच्या अंगाची बोली देतात. शेतकऱ्यांचे जे काय प्रश्न असतात त्यांना योग्य प्रकारे उत्तर देतात व मनातली शंका सगळ्या दूर करतात. ओके, तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.